सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो। आज आपण मराठी बिग बॉस सीझन विनरचा 5 सूरज चव्हाण यांच्या गावी आपण आलेलो आहोत। पहिल्यांदा आपण व्हिडिओ केला होता, पुन्हा एकदा आपण आज व्हिडिओ करतोय। व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की सूरज चव्हाणचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होतंय। त्याच्या बंगल्याचं बांधकाम आता चालू आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या अगोदर जेव्हा मी पहिला व्हिडिओ केला होता तेव्हा जी मोडे गावामधली मरी माता देवीचं मंदिर आहे, जागृत देवस्थान, आज देवीचं दर्शन घेऊनच आपण पुढचं काम करणार आहे। पहिला व्हिडिओ केलता त्या टाइमला देवीचं दर्शन केलं होतं आपण, आणि आताही आपण देवीचं दर्शन करून आता आपण सूरज चव्हाणच्या घरी जाणार आहे। तिथलं जे त्याचं बांधकाम आहे ते बघणार आहे, आणि जर आपल्याला सूरज चव्हाण जर भेटला त्याची प्रतिक्रिया मिळणार आहे। भेटायलाच पाहिजे, कारण आपण वेळ काढून आलेलो आहे। जरूर VP+ बारामती यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कमेंट करायची आहे। आणि तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता, पण सबस्क्राईब करत नाही, आणि दुसऱ्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला। तर चला जाऊया। मरी माता देवीचं मंदिर आहे, मोडे गावामधलं खूप जागृत देवस्थान आहे। पाहू शकता या ठिकाणी लोक बसलेले आहेत नारळ फूल वगैरे घेऊन। तर चला तुम्हालाही मी दर्शन देतो, चला जाऊया। आपण आता मोडवे गावामध्ये मरी माता मंदिर या ठिकाणी आहे, आणि पुढे बसलेले पुजारी काका, नमस्कार काका। नमस्कार। आज या ठिकाणी हे जे मंदिर आहे या मंदिराची स्थापना किंवा त्याची आरती वगैरे देवीची कधी केली जाते, थोडस आमचा जो YouTube परिवार बघत आहे त्यांना सांगा। आरती सकाळी 9ला असते, आरती 9:30ला आरती। थोडा माईक जवळ घ्या की। हा असं जवळ। पूजा होईल अशी आरती करावं लागते। संध्याकाळी 7 वाजता असती, सकाळी 9:30ला असती अशी पूजा झाल्यानंतर। आणि हे देवीचा महिमा लय मोठा आहे। या महाराष्ट्रामध्ये देवी पावती आणि दुःख निवारण करते, कोणाला कॅन्सर झालेला नीट करते, कोणाला काय झालेला नीट करते, अशी पावन होती देवी। आणि पावल्यानंतर या दुनियात कान्याकोपऱ्यातनं लोक येतात, पावत्यात। आणि सूरज चव्हाण इथं शेजारी राहतो, आणि शेजारी राहून ते गरीबाचा मुलगा आहे, वनवासी, आईबाप लहानपणी वारलेली, 5 जणी बहिणी त्याला। ते काय कसं तरी येऊन इथं निवत पाणी देवीचं खोबरं हे खाऊन जागला, मोठा झाला। तो काय शाळा शिकलेला नाही, अडाणी। आणि त्यातनं त्याला देवी प्रसन्न झाली, त्याला गणपती, सोमनाथ आणि खंडोबा आणि मर्यायचं त्याला, म्हणजे ते जे काय ते जिंकला, बरोबर बिग बॉस म्हणता येत नाही आम्हाला, ते जो जिंकला तो जिंकू शकत नव्हता, परंतु मरी माता त्याच्या पोटात मनात हृदयात शिरून तो जिंकल्या गेला, आणि जिंकून तो यशस्वी झाला। आणि महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात देवीचं नाव जाण्याकरता देवी लांबपर्यंत, बीड, उस्मानाबाद, बेळगाव पर्यंत असं दुनिया, इकडे मुंबई, नाशिक, मुंबई सगळीकडे लांब लांबची लोक येते तिथं प्रसाद लावाय, कवल लावाय। आणि त्या संदर्भात ही देवी पावती अशा हिशोबातनं सूरज चव्हाण लांब पुढे गेलाय, महाराष्ट्रात गाजला, कान्याकोपऱ्यात चांगलं झालं। आणि त्याला 2 मजली बंगला सरकारने बांधून देण्याचे काम चाललेले,
आणि त्यातनं त्याला पुजाऱ्यांचा आमचा आशीर्वाद आहे. त्याला मी पहिल्यापासून म्हणायचो तो जरा डायलॉग करायचा तर त्याला मी बोलायचो बाबा तो दादा कोंडके तुझ्या पोटाला आलेला आहे दिसतोय तुझा रूप तसा अर्धा दादा कोंडके दिसतो तो. आणि त्याला मी दादा कोंडकेच बोलायचो. दादा आला का तर हो साधा बोला. आणि ते थोडं थोडं त्याचं ते असे झाल्यानंतर आता नट नाट्य अशा हिरोण्या यायच्या त्याचे काहीतरी घ्यायच्या करायच्या आणि मधल्यातलीच त्याचं खाऊन टाकायचं. त्याला पैसे काय मिळत नव्हते. आणि त्यानंतर मग असं करत करत तो फार पुढे गेला. आणि गेल्यानंतर मग त्याला ती साथी झाल्यावर घेऊन गेलो कोणतरी घेऊन गेल्यावर तो जिंकला यशस्वी झाला चांगलं झालं तो आणि गाजला देवीच्या मुळं. मराठी बिग बॉस सीझन 5 चा विनर आज तुमचा सूरज चव्हाण मोडवे गावामधनं खूप प्रसिद्धी मिळाली आणि तुम्ही आज पुजारी काकांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्यांची माहिती सांगितली. आज त्यांना माहिती सूरज चव्हाणचा इतिहास काय आहे आज किती कष्ट करून तो पुढे गेला. काका मला तुम्ही सांगा हा देवीचा महिमाचा जो हे असतो उत्सव असतो हा कधी असतो? आषाढ महिन्यामध्ये मोठी यात्रा असते. आषाढ मध्ये पौर्णिमा झाल्यानंतर येणारा पहिला वार चतुर्थी असली तर पुढं असा मग तो वार धरल्या जातो देवीचा. आणि यात्रा फुल 15 दिवस असते. यात्रा भरपूर भरती. काय एकादशी चतुर्थी असं काय आलं तर पुढं ढकलते काय नसलं तर मग भरपूर 15 दिवस भरपूर यात्रा असते. गर्दी होती पार खेच कापत्यात एवढ्यापर्यंत यात्रा भरती. बरोबर आहे. कोणाचं बायांचं गाड्याला ओढायला जातं एवढी गर्दी म्हणा लोक पिकर भाऊ बोलतो सावध राहा सावध राहा पण गर्दी असल्यामुळे काय करणार लोक पब्लिक भरपूर अशा संदर्भात यात्रा भरती. देवी पावती. देवी ही स्वयंभ शक्ती आहे. ही काय कोणी मांडलेली नाही आणलेली नाही घडवलेली नाही. बरोबर अशा हिशोबात नाही देवीचं जागृत देवस्थान मोडवे गावामधलं आहे. हा ओके धन्यवाद पुजारी काका तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती सांगितली. आज देवीबद्दलही तुम्ही माहिती सांगितली आणि जो तुमच्या मोडे गावचा जो सुपरस्टार सूरज चव्हाण याबद्दलही थोडीफार तुम्ही माहिती सांगितली. धन्यवाद. आपण आता उभा आहे मोडवे गावामध्ये. हे बघू शकता जो मराठी बिग बॉस सीझन विनरचा 5 मराठी बिग बॉस सीझन 5 विनरचा जो आपला सगळ्यांचा आवडता सूरज चव्हाण यांचा आता थोड्या दिवसामध्ये बंगल्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. हे पाहू शकता आता इथं मुरुम टाकलेला आहे. आताच गाडी टाकून गेली आणि सर्व असा अख्खा परिसर काही दिवसानंतर असं सुंदर अशा बंगल्यामध्ये रूपांतर होणार आहे. आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे मरीमाता देवीचं मंदिर आहे. या मरीमाता देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे मोडवे गावामधलं. आणि या मरीमाता देवीच्या काय म्हणतात ना आशीर्वादाने आज मोडवे गावामधला जो सूरज चव्हाण आहे हा सुपरस्टार बनला. देवी त्याला प्रसन्न झाली आणि हे बंगल्याचं काम लवकर पूर्ण होत आहे. आणि आज आपल्याला सूरज तर भेटणार नाहीये कारण तो मुंबईला शूटिंगसाठी गेलेला आहे. तर जो आता झापक जे शूटिंग होत आहे त्यासाठी. पण आज ज्या सूरजच्या ज्या बहीण आहेत आज त्यांना आपण विचारूया की आज कसं वाटतंय तुम्हाला की बाबा या ठिकाणी आता काम चालू होतंय तुमचं बंगल्याचं स्वप्न पूर्ण होतंय तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं आहे. तर चला आपण जाऊया. नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? सीता सचिन खोमणे. ताई आता सूरज मला तर भेटला नाहीये. आता तुम्ही आहात तुम्ही काय सांगता बद्दल कधी चालू झाले काम? हे काम 2 महिने झालं चालू झाले. बर चांगलं काम चालू आहे. आता हा हे बघतच आहे आम्ही आता मुरुम टाकलेला आहे. आता पाठीमाग चालू आहे आता सध्या ना सगळं काम चालू आहे. बर बर काम चालू आहे आता चांगलं काम चाललेलं आहे. लवकरच पूर्ण करते. हो का तुमचं स्वप्न पूर्ण होतंय कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. दादांनी त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय ते खूप म्हणजे भारी वाटतंय आम्हाला पण की आज ज्या ठिकाणी झोपडी होती एक छोटीशी रूम होती तिथं बंगला उभा राहतोय म्हणजे आम्हाला मनापासून खूप छान. हा ताई आता या ठिकाणी मुरुम टाकलेला आहे खडी टाकलेली आहे. तर कसं वाटतं तुम्हाला की आता काम जे चाललं आहे त्याबद्दल जरा थोडं सांगा तुम्ही. काम म्हणजे चांगलं चाललेलं आहे ते
रोज येतात गवंडी. रोज काम चालू आहे, चांगलं काम चालू आहे. आणि म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला असं वाटत होतं का की मोडवे गाव मधनं आपला एक बंगला कधी होईल, असं तुम्हाला कधी वाटत होतं का? कधीच वाटत नव्हतं की आमचा बंगला होईल इथं म्हणून आमच्या भावाचा. बरोबर आहे. दादांनी स्वप्न पूर्ण केले, त्यांचं मनापासून आभार मानायचं खरं तर, की त्यांनी एवढ्या सूरजला एवढा मोठा बंगला दिला, त्याबद्दल मनापासून आभार मानायचे. अच्छा, दादांचे आभार मानायचे. अजून काय सांगताल ताई तुम्ही सूरज बद्दल थोडं सांगा. आता सूरज बद्दल काय आहे की आता त्याला वेळ नसतो त्याला भेटायला, आहे तर त्याची आता जी शूटिंग चाललेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आता झापूक झुपूक जी शूटिंग चालू आहे त्याची, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? शूटिंग नाही अजून चालू झाली, पण त्यांचं पूजन वगैरे झालेलं आहे, पूजन पण त्या कामानिमित्ताने आता त्याला बाहेर जावं लागतंय ना. सारखा बाहेर राहतो. मग लोक कशी परेशान वगैरे ते सांगा थोडस. माणसं येतात त्याला भेटायला, बर अजून पण येतात भेटायला. त्यांना वाटतं असं नाही, पण नाही नसतो तो. बरोबर आहे. माणसाला राग येतो नाही. नसल्यावर. हा तर एवढा तो सेलिब्रिटी एवढा स्टार झालाय म्हणलं, पण आपण काय त्याला लपून ठेवणार आहे का? बरोबर आहे, नक्कीच आहे बाहेरच असतो. असल्यावर आपण सांगतोच की हाय म्हणून. बरोबर आहे. माणसं कशी असतात, सगळीकडून नाव ठेवणारेच असतात, पण आपल्याला काय. ताई तुमच्या देवी बद्दल सांगा, मरी माता बद्दल. आमची देवी खूप म्हणजे जागृत आहे देवी. तिच्या आशीर्वादाने तर बिग बॉस सीझन 5 जिंकलाय. बरोबर आहे. तिच्या आशीर्वादामुळे आज इथं बंगला तयार आहे. बरोबर आहे. धन्यवाद ताई, तुम्ही थोडा वेळ दिल्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली. थँक्यू. चला मित्रांनो, आता आपण निघतो इथनं. देवीचं दर्शन घेतलं, त्याबरोबर सूरज चव्हाण यांच्या लहान बहीण आहेत त्यांनाही भेटलो आपण. त्यांनी खूप चांगली आपल्याला माहिती सांगितली. तर हा थोडं सूरज चव्हाण आपल्याला भेटला नाही, जर भेटला असता तर दोन गोष्टी त्याच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी माहीत करून झाल्या असतात आपल्याला. आता जर बाबा झापक झुपक चित्रपटाचं भूमिपूजन कधी झालं, ह्या गोष्टी सगळ्या. पण एक मोडवे गावाला जे स्वरूप आलेलं आहे ना, ते फक्त आपले जो मराठी बिग बॉस सीझन 5चा जो सूरज चव्हाण याच्यामुळे झालेला आहे. कारण या ठिकाणी एखादा रील स्टार सुपरस्टार त्या गावामध्ये जेव्हा होतो ना, तेव्हा त्या गावाचं सगळं लक्ष त्याच्याकडे जातं. तर चला, काही दिवसानंतर नक्कीच या ठिकाणी आपल्याला बिग बॉस असं या बंगल्याला एक नाव येणार आहे, आणि असं सुंदर असं एक बंगल्याचं आपल्याला स्वप्न किंवा एक चित्र बघायला मिळणार आहे. तर पुन्हा आपण तेव्हा भेटणार आहे. तोपर्यंत हाही व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघायचा आहे, कमेंट करायचे आपल्या लाडक्या सूरज चव्हाण यांच्यासाठी. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.